गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. शनाया ये ना बस. व्हेरी गुड मॉर्निंग शनाया. आज सकाळी सकाळीच कशी काय? वहिनी अगं काल रात्रीच भेटून गेली ना तरी पुन्हा आली. आठवण आली असेल आपल्या सगळ्यांची आठवण आली असेल तिला म्हणून आली असेल भेटायला. हो ना शनाया? नाही नाही वहिनी, काय आहे, ती मला पिकअप करायला आली आहे. आम्हाला त्या साईटवर जायचंय ना दोघांना. तुम्ही दोघं जाणार आहात? हो. काय झालं वहिनी, आता ज्या कंपनीत मी काम करतो ती तिच्या नवऱ्याची कंपनी आहे ना, त्यामुळे आम्हाला दोघांनाच का जायला सांगितलं वगैरे ही सगळी माहिती तिच्या नवऱ्याला विचारता का? JK सरांचा नंबर देतो आम्ही. नाही भाऊजी, अहो मी सहज विचारत होते. तुम्ही पण शनाया आता आलीच आहेस तर नाश्ता करून जा ना, ह्यांना पण वाढत. नाही नाही नको नको अनुप्रिया, उशीर होतो आणि मी खाऊन आले. अविनाश चल ना, उशीर होतोय आपल्याला. अगं 2 मिनिटात तू बघतीस काय, वाढायला घ्यायचं 2. हो हो लगेच. अविनाश मला वेळेत पोचायचं. मला आणि JKला वेळेत पोचलेलं आवडतं. चल. चल चल चल. नाही नाही ऐका ना, मी डब्यात बांधून देते, तुम्ही जाता आता खा. नको नको, उशीर होईल आम्हाला, नको. अहो अहो उद्याच्या सामानासाठी पैसे हवे होते. काय आहे उद्या? वटपौर्णिमा आहे ना. अच्छा, वटपौर्णिमेसाठी. उद्या वटपौर्णिमा आहे का? हो. आणि अगं शनाया, आमची अनु ना दरवर्षी अगदी साग्र संगीत पूजा करते. नाईस. झालं, निघायचं का? हो हो चल हो. चल. अनु बाय बाय. डबा बघितलंस अनु, त्या शनायाने दिलेलं घड्याळ घालून भाऊजी कसे ऐटीत गेले ना. मला तर वाटतं ना ती शनाया जरा जास्तच मेहरबान झाली आहे ना भाऊजींवर. वहिनी जुनं घड्याळ बिघडलं असेल त्यांचं. काय माहित खरं काय. असो, पण अनु तू सावध राहा. नाही, ती शनाया अगं श्रीमंत आहे, स्मार्ट आहे आणि त्यात सुंदर पण आहे. काय म्हणायचंय तुम्हाला वहिनी? बोलताना जरा तरी विचार करा, काहीतरी भान ठेवा. आमच्या कॉलेजची मैत्रीण आहे ती, आणि ती तिच्या संसारात अगदी सुखात नांदते. त्यामुळे जरा विचार करा ना बोलताना. आणि माझ्या अविनाशला जर असं काही करायचं असतं ना तर मोकळेपणाने भेटले बोलले नसते ते. आणि माझे अविनाश स्वप्नात सुद्धा दुसऱ्या बाईचा विचार करणार नाही. इतका अतिविश्वास वाईट असतो अनु. पण अविश्वास त्याहूनही वाईट. आजपर्यंत कधी वटपौर्णिमा साजरी केली नाही, पण या वर्षी नक्की करेन, माझ्या प्रेमासाठी. काय ग, निघायचं ना? हो हो चल चल. शनाया सावकाश. हो. सावकाश ना. हे गाणं रफी साहेबांचं गाणं. मला माहितीये अवी, जुनी गाणी म्हणजे तुझा जीव की प्राण आहे. त्यात रफी साहेबांचा आवाज म्हणजे तुझ्यासाठी स्वर्ग. रफी साहेब म्हणजे स्वर्ग. पण मला अजूनही कुमार सानू आवडतात. ए अवी, तुला आठवतंय का आपण तेव्हा केवढं भांडायचो? रफी साहेब बेस्ट. नाही नाही, मी म्हणायचं नाही, कुमार सानू बेस्ट. रफी साहेब आणि कुमार शानू काही कंपॅरिझन आहे का? तसंच आहे ते. आता परत नको सुरू. ए हॅलो, कुमार सानूच बेस्ट. परत तेच. अनुला पण रफी साहेब खूप आवडतात. कॉलेजला होतो तेव्हा दिवस दिवस फक्त रफी साहेबांची गाणी ऐकत असायचो.
मी आणि अनु आज पण अनु रेडिओ ऐकते